पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही। सिंधू जल करार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार। केंद्रीय जलसंधारण मंत्री CR पाटलांचं मोठं विधान। एकतर पाणी सिंधू नदीतून वाहेल किंवा त्यांचं रक्त, सिंधू नदी आमचीच राहील। सिंधू जल करार स्थगितीनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य। भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर चिनाब नदीची पाणी पातळी 2 ते 3 फुटांनी कमी। पाकिस्तानच्या सियालकोटमधील मराला भागातील व्हिडिओ समोर। पाकिस्तान पहलगाम घटनेच्या निष्पक्ष आणि विश्वासार्ह चौकशीत सहकार्य करेल। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं वक्तव्य। फोटो पोस्ट करत भारतीय नौदलाचा पाकिस्तानला सूचक इशारा, तर पाककडून नियंत्रण रेषेच्या 5 ते 7 किलोमीटर परिसरात GPS जॅमर। भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर। भारतीय लष्कराकडून LOC वरील पाकच्या लष्करी चौक्यांवर गोळीबार। पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका। आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त। भिवंडीच्या राहनाळमध्ये फर्निचरच्या गोदामाला भीषण आग, 7 ते 8 गोदामं जळून खाक। इमारतीचा भाग कोसळण्यास सुरू, रहिवाशांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं। मोदींच्या नेतृत्वात दहशतवाद्यांना उत्तर दिलं जाईल। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर JP नड्डा यांचा इशारा। वक्फ कायद्याच्या सरसकट स्थगितीला केंद्राचा विरोध। घटनात्मक दृष्ट्या संसदेने मंजूर केलेला कायदा सुप्रीम कोर्ट सरसकट स्थगित करू शकत नाही, केंद्राच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। राज्यभरात आज हलक्या पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज। विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपिटीचा अंदाज। नागपुरात गेल्या 4 दिवसांपासून पारा 44 अंशावर, 26 ते 29 एप्रिल ढगाळ वातावरणामुळे तापमानात 1 किंवा 2 अंशाची घसरण होण्याची शक्यता।